पोलीस एखाद्या गोष्टीच्या मागे लागले की ती गोष्ट पूर्ण तळास नेतात। मग तो गुन्हा किती जुना असेना, कित्येक वर्षांनंतरही गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश मिळतं। एवढंच काय तर पुरावे गायब केले असू द्या किंवा मृतदेहाची विल्हेवाट लावलेली असू द्या, तरीही पोलीस गुन्हेगारापर्यंत पोहोचतातच। नागपुरातही असाच काहीसा प्रकार समोर आलाय। इथे पोलिसांनी चक्क कबरीतून मृतदेह बाहेर काढलाय आणि तपास सुरू केलाय। काय आहे नागपुरातील हे खळबळजनक प्रकरण, पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात एलएस मराठी। अमरावती येथील नवविवाहित फैजला जबीन हिच्या संशयास्पद मृत्यूला नवं वळण लागलंय। फैजलाचा मृत्यू गळ्यावर दबाव आल्यामुळे आणि श्वास रोखल्यानं झाल्याचा शवविच्छेदन अहवालात प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला। फैजलावर अमरावतीत अंत्यसंस्कार झाले होते, मात्र तक्रार दाखल झाल्यानं घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढला। त्यानंतर मृत्यूचं नेमकं कारण काय हे स्पष्ट होण्यासाठी अंतिम वैद्यकीय अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे। मात्र नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात फैजला हिच्या पतीसह तिच्या सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। 25 जानेवारी रोजी फैजलाचा नागपूर मोहम्मद जुबेर हिच्याशी निकाह झाला होता। लग्नाला 4 महिने पूर्ण झाले नसताना फैजलाच्या पतीनं तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्यानं झाल्याचा तिच्या कुटुंबियांना माहिती दिली। मात्र मृतदेहाच्या गळ्यावर दोरीनं आवळल्यासारख्या खुणा असल्यानं माहेरच्यांनी हत्येचा संशय व्यक्त केला। मेरे को जुम्मे के दिन रात में मेरे बहन का पहले कॉल आया, जो कि हमने 12:20 तक उससे बात करी। उसमें कॉल पर वो रो रही थी और जेठ और घर वालों के से बता रही थी कि मेरे को अत्याचार कर रही है और ये मेरे को मार डालेंगे करके। और उसके अंदर उसने सब बताई क्या ये हमारे ऊपर जुल्म करते, और उससे पहले भी उन्हें कॉल करके बताई थी कि ये लोग मेरे को दहेज के लिए टॉर्चर करते करके, दहेज कम दिए ऐसा। और जेठानी ये उसको वैसे भी जब थी ना घर में वैसे भी टॉर्चर करते थे। और जब मैंने उससे बात करा 12:20 तो उसका कॉल कटा एकदम से। जब उसका कॉल कटा फिर उसके बाद उसी के पड़ोसी का हमको 1 बजे कॉल आया कि तुम्हारी बहन को हार्ट अटैक आया और उसका इंतकाल हो गया। फिर उसके बाद हम सुबह में 3 बजे यहाँ से निकले, सुबह 7 बजे हम वहाँ पर पहुँचे। तो जब हम वहाँ पहुँचे तो ना मेरे बहन से हमको मिलने दिया, ना मेरे को उसके पास जाने दिया। कई लड़ने झगड़ने के बाद जब मैं उसके पास गया तो उसको पूरे कपड़ों में लपटे हुआ था और उसके जो भी गले पे निशान थे पूरे उससे छुपा दिए थे। और उसको एसी डोले में रख दिए थे, ना मेरे को एसी डोले को हाथ लगाने दे रहे थे, ना मेरे को उसका गेट खोलने दे रहे थे। और उसके बाद जब उसको हमने बड़े मुश्किल से यहाँ अमरावती लाए, हाँ, तो उसके बाद हम जब उसको नहला रहे थे ना, तो उसको नहलाने के टाइम लेडीज़ को उसके गले पर फांसी के फंदे के निशान दिखे, जिससे ये मालूम होता कि उसको फांसी दे दिए करके। फिर उसके बाद कल सुबह में हमारे को वीडियो मिली तो हम उसके बुनियाद पर उन लोगों के खिलाफ कार्रवाई करने के लिए आए। जब उससे पहले हमको उन्होंने नागपुर में जब वहाँ पहुँचे थे ना, हमको वो धमकी दे रहे थे, ना तुम जिंदे बचेंगे ना हम जिंदे बचेंगे, ऐसा बता रहे थे। हमको डेड बॉडी भी नहीं दे रहे थे, ऐसा बोल रहे थे क्या हम तुमको यहाँ से नहला धुलाकर कफन पिना कर देते, तुम ले जाके दफना देना डायरेक्ट, ऐसा बोल रहे थे। हमको पूरा यकीन है क्या उसका जेठ और उसकी ननद और उसका ससुर और उसके पति ने इन सब ने मिलकर उसको मार दिए करके। क्या मांग है हमारी प्रशासन से ही मांग है कि उसको न्याय मिलना चाहिए, और उसको जिसने लोगों ने उसको मारा है उसके खिलाफ कड़ी से कड़ी कार्रवाई होनी चाहिए। फैजलाने मृत्यू झाला त्या दिवशी शेवटचा फोन कॉल तिच्या आईला केला होता आणि माझ्या सासरी छळ होत असल्याचं सांगितलं होतं। या प्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर मृतकाचा पती मोहम्मद जुबेर आणि एका नातेवाईकाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। त्यामुळे आणखी खळबळजनक खुलासे बाहेर येण्याची शक्यता आहे। पोलीस स्टेशन तहसील येथे अपराध क्रमांक 248/2026 कलम 103 238 351-2 35 भारतीय न्याय संहिता 2023 अन्वये एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। यातील फिर्यादी मोहम्मद अवेस वल्द अब्दुल हसन वय 21 वर्षे, राहणार सौदागरपुरा, नागपुरी गेट पोलीस ठाणे, अमरावती शहर यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली। त्यांची बहीण मयत नामे फाजिला जबीन मोहम्मद जुबेर शेख वय 19 वर्षे यांचा ती 4च महिन्यापूर्वी म्हणजे जानेवारीमध्ये तिचा पती मोहम्मद जुबेर वद मोहम्मद जलील शेख वय 31 वर्षे, राहणार बोरियापुरा मोमिनपुरा नागपूर याच्यासोबत विवाह झाला होता। लग्नानंतर ते पती आणि जेठ म्हणजे पतीचा मोठा भाऊ आणि सासरे
हे तिच्यासोबत महिनाभर तरी चांगले राहिले, परंतु महिनाभरानंतरच तिला टॉर्चर सुरू झालं की तू तुझ्या माहेरून काही आणलेलं नाही, हे नाही आणलं, ते नाही आणलं. त्यांनी तिला हुंड्यासाठी छळ करायला सुरुवात केली. शेवटी 14 तारखेच्या रात्री 12:30 वाजता दरम्यान या मृतक महिलेने तिच्या आईला फोन केला आणि सांगितलं की माझे घरचे खूप मला छळत आहेत आणि खूप त्रास देत आहेत, तर मला कधीही काही होऊ शकतं. आणि अचानक तिने फोन बंद केला आणि त्याच्या एक अर्ध्या तासानंतरच तिच्या पतीच्या नातेवाईकांनी तिच्या माहेरी अमरावतीला फोन करून सांगितले की तुमच्या मुलीला हार्ट अटॅक आलेला आहे आणि तुमची मुलगी मयत झालेली आहे. तशा माहितीवरून मयताचा भाऊ म्हणजे फिर्यादी आणि त्यांचे काका वगैरे इतर काही नातेवाईक बोरियापुरा त्यांच्या राहते घरी मयताच्या घरी आले. तेव्हा सुद्धा त्यांनी बॉडी देण्यास नकार दिला होता आणि जर तुम्हाला बॉडी पाहिजे असेल तर इथून सरळ अमरावतीला जायचं आणि तिथेच त्याचा अंत्यविधी करायचा, तिला हार्ट अटॅक आलेला आहे असं सांगितलं. तिच्या गळ्याला त्यावेळेस रुमाल बांधून ठेवलेला होता. अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत फिर्यादी त्या महिलेचे प्रेत घेऊन अमरावती येथे गेले आणि जेव्हा त्यांनी अंत्यविधीसाठी त्या महिलेचे प्रेत बघितले असता त्यांच्या गळ्यावर दोरीचे मार्क्स त्यांना दिसून आले. त्याचे फोटो आणि व्हिडिओ घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन नागपुरी गेट अमरावती शहर येथे त्यांनी तक्रार दिली आणि त्यांच्या तक्रारीवरून तिथे मृतकाला दफनविधी झालेला असल्यामुळे तिथे मर्ग दाखल करण्यात आला आणि पोस्टमॉर्टम नंतर पोस्टमॉर्टम रिपोर्ट आमच्याकडे पाठवण्यात आला आणि फिर्यादीने आमच्याकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून आणि एकंदरीत सगळ्या परिस्थितीवरून म्हणजे तिच्या गळ्याला दोरीचे मार्क्स आहेत, म्हणजे ते हँगिंग किंवा तिला गळा दाबून मारण्यात आलेला आहे अशी परिस्थिती असताना सुद्धा तिच्या नातेवाईकांना ती हार्ट अटॅकने मयत झालेली आहे अशी खोटी माहिती दिली आरोपींनी आणि अगदी संशयास्पद त्यांचं वर्तन होतं. फिर्यादीच्या रिपोर्टवरून आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे. आतापर्यंत सदर गुन्ह्यामध्ये मृतकाचा पती मोहम्मद जुबेर वल्द मोहम्मद जलील शेख वय 31 वर्षे आणि मृतकाचा मोठा दीर म्हणजे जेठ मोहम्मद इरफान वल्द मोहम्मद जलील शेख वय 34 वर्ष अशा दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक क्राईम राहुल वाडवे हे करत आहेत. त्याच्यामध्ये अजून त्यांचा मृतकाचा जो सासरा आहे मोहम्मद जलील शेख उर्फ संजू पटेल हे सगळे राहणारे बोरियापुराचेच आहेत. त्याला अजून अटक करणे बाकी आहे.